या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. उष्ण झळांमुळे होणारी डोळ्यांची जळजळ कमी करणारं आयुर्वेदिक शॉपिंग. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, आयुर्वेदिक आय ड्रॉप्स डोळ्यांसाठी अंजन. आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावीत अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादनं. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, पोवे नाका, सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बसस्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद. नमस्कार श्रोतेहो, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. या भागात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या प्रमुख व्याधींविषयी आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत सातारच्या वैद्य प्रिया भोईटे. प्रिया मॅडम, मला सांगा, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्या व्याधीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत? आज आपण उन्हाळा आणि डोळ्यांचं आरोग्य याविषयी चर्चा करूया. वाढत्या तापमानामुळं शरीरामध्ये वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. त्यातीलच एक महत्त्वाचा आजार म्हणजे नेत्ररोग. मग या नेत्ररोगाची लक्षणं नेमकी कुठली कुठली असतात? प्रामुख्यानं दृष्टीमध्ये गढूळपणा येणं, डोळे कोरडे होणं, लाल होणं, कधीकधी डोळ्यातून चिकट स्त्राव येणं, डोळ्यांची आग होणं, डोळ्यात कधीतरी टोचल्यासारखी संवेदना येणं, डोळे दुखणं, याशिवाय डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांना प्रकाश सहन न होणं हेही दिसतं. स्त्रियांमध्ये मायग्रेनस हेडेक म्हणजे अर्धशिशी, जी पाळीच्या दिवसांमध्ये मुख्यत्वे दिसून येते. यावेळीही डोके आणि डोळे हे दोन्ही दुखण्याचा त्रास वाढतो. पण मग ही नेत्ररोगाची लक्षणं जी आता तुम्ही सांगितलीत ती नेमकी कुठल्या कारणामुळे आढळतात? उन्हाळ्यात पचायला जड असलेलं अन्न, आंबट पदार्थ, मसालेदार उष्ण पदार्थ, याशिवाय काही मादक द्रव्यांचं सेवन म्हणजे मद्यपान करणं, स्मोकिंग करणं, याच्या अतिसेवनाने पित्त आहे ते प्रकुपित होतं आणि नेत्ररोग निर्माण होतात. या व्यतिरिक्त उन्हातून आल्यावर लगेच थंड पाण्याने स्नान करणं, आईस्क्रीम खाणं, कोल्ड्रिंक्स पिणं, रात्रभर जागरण करणं, अति रडणं, शरीरातून उत्सर्जित होणारे घटक धरून ठेवणं जसं की लघवी, उलटी, शिंका, उचकी, गॅसेस अशा वेगांचं धारण करणं हे देखील मोठं आणि महत्त्वाचं कारण असतं. प्रिया मॅडम, आताही तुम्ही सगळी नेत्ररोगाची कारणं सांगितलीत, लक्षणं सांगितलीत, पण मग नेत्ररोग होऊच नाही म्हणून याच्यावर काही उपाय आहेत का? कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाणं टाळणं, कोणत्याही प्रकारची व्यसनं जी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. त्याहीपेक्षा ती बंद केली तर उत्तमच. शक्यतो आंबवलेले, खारट, आंबट पदार्थ कमी खाणं, रात्री ॲटलिस्ट 5 ते 6 तास झोप घेणं, अति उन्हात फिरणं टाळणं. तरीही जर उन्हात गेलाच तर स्कार्फ, टोपी किंवा चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरणं. त्याचबरोबर कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फॅनचा वारा जो चेहऱ्यावर आपण डायरेक्ट घेतो किंवा डोक्यावर डायरेक्ट घेतो तो टाळला पाहिजे. फ्रीजमधील अतिथंड पेय अथवा पदार्थ टाळा. नॉर्मल टेम्परेचरचे पाणी डोळ्यांवर हलकेच मारून घ्या. गुलाबाच्या पाण्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो डोळ्यांवर ठेवणं किंवा कापलेली काकडी, कोरफडीचा गरही यासाठी आपण डोळ्यांवरती ठेवायला वापरू शकतो. या व्यतिरिक्त डोळ्यांसाठी काही उपयोगी व्यायामही आहेत, ते करता येतील. मॅडम, तुम्ही आता म्हणालात डोळ्यांसाठी व्यायाम, तर मग याच्याविषयी आपण थोडंसं विस्तारानं बोलूयात. जो आपण लहानपणीपासून शिकलोय तो सूर्यनमस्कार आणि शीर्षासन हा एक सुंदर व्यायाम आहे. त्याचबरोबर त्राटक, दोलन, निमेषण, संतरण असे काही व्यायाम प्रकारही सांगितलेले आहेत. या ठिकाणी दोलन म्हणजे डोळ्यांची सतत एका लयीमध्ये हालचाल करत राहणं. निमेषण म्हणजे डोळ्यांची उघडझाप काही वेळासाठी नियमित करत राहणं. आणि संतरण या व्यायाम प्रकारामध्ये एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवरती दृष्टी लगेच स्थिरावणं. पण म्हणजे हे इतके साधे सोपे, अगदी बसल्या जागेवर करण्यासारखे व्यायाम प्रकार आहेत की ज्याच्यासाठी वेगळा वेळ घालवणं किंवा वेगळा वेळ द्यायची काही आवश्यकता नाहीये. याशिवाय जेवणानंतर दोन्ही हातांचे जे तळवे आहेत ते एकमेकांवर घासा आणि डोळ्यांवरती ते ठेवा. पायांना तेल किंवा तुपाने हलकी मालिश करणे. या सगळ्या गोष्टी तर तुम्ही सांगितलेल्याच आहेत. मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की लहान मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला काय करता येईल? घराघरात लहान मुलं तासनतास टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल गेम्स खेळताना आपल्याला दिसतात. त्याचा डोळ्यांवरती ताण येतो किंवा डोळे चुरचुरायला लागतात. हे लहान मुलांनी मर्यादेत करावं आणि इतर वेळी बैठे खेळ खेळणं किंवा बागेतल्या खेळांचा आनंद घेणं हे करावं. मला विशेष करून आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पालक मुलांसाठी कौतुकानं रंगबिरंगी गॉगल्स घेऊन देतात. त्याच्या ज्या काचा असतात त्या प्रत्येक वेळी चांगल्या प्रतीच्याच असतात असं नाही. अशा काचा किंवा असे गॉगल्स डोळ्यांना अपाय करतात आणि
हे टाळलेलंच जास्त चांगलं राहील. म्हणजे एकूणच काय तर असेल चांगली दृष्टी तर पाहता येईल सृष्टी. आणि मला वाटते छोट्या दोस्तांनो, प्रिया मॅडमनी खास तुमच्यासाठी आत्ता ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत, ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या मात्र आपण नक्की लक्षात ठेवूया. पुन्हा भेटणार आहोत आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग चरक आयुर्वेद.